तर विचार छोटाच आहे आजचा, पण मोबाईलमधील डेटा हा सतत संपतो, तो अपुरा ठरतो. म्हणून आपल्याला हा ज्ञानयज्ञ फक्त 5 ते 7 ओळीचाच लिहावा लागत आहे आज. तर गणपती बाप्पा कृपेने आपण ज्ञानलहरी या लोकहितास्तव यज्ञ मांडलेला आहे. ते घाटकोपर पूर्व पश्चिम पुण्यनगरी आज ज्ञानेश्वर माऊली कृपेने रसाळ मराठी ज्ञान BJP महाराष्ट्रासाठी ज्ञानयज्ञ, महान ज्ञानयज्ञ चालवत आहोत गोपगड्यांना. बरं, तर लोककल्याणासाठी लोककैवारी तुम्हा कारणे सज्ज सदा उभा मी तुम्हास्तो. ओके. तर आजचं विशेष ज्ञान असं आहे की आपल्याला भारतामध्ये जे अग्रगण्य बदल घडवायचे आहेत, त्याद्वारे आपण लोकांची अतिविशेष संस्कृती भारतात परत एकदा स्थापन करत आहोत. तर तुम्ही सृजन नागरिक आज उठा, जागे व्हा आणि कमीत कमी 4 तास स्वतःसाठी आणि 4 तास देशासाठी काम करा. म्हणजे बदल हा इतका छान बदल होईल की आपले जे CM साहेब आहेत, म्हणजे योगी साहेब आहेत, किंवा आपल्या महाराष्ट्राचे CM आहेत, गुजरातचे CM आहेत, यांनी ज्या मुख्य कार्यप्रणाली हाती घेतल्यात त्यात आपण त्यांना हातभार लावू शकतो. आणि त्याच्यामुळे कसं आहे, त्यांच्या कामात त्यांना आणखी इंटरेस्ट येईल आणि देश हा प्रगतीच्या मार्गाने अतिशय वेगाने पुढे जाईल. तर बघा, बलशाली असल्याशिवाय, सदृढ असल्याशिवाय, शक्तिशाली असल्याशिवाय हे आपल्याला शक्य नाही आहे. कारण की अशक्त प्राण्याचा देवसुद्धा नसतो. म्हणून सशक्त, आरोग्यवान अशी एक ऊर्जा आपण भारतात तयार करत आहोत. खरं तर ती विश्वामध्ये ती ऊर्जा तयार करायची आपल्याला, पण पहिली भारतात तयार करावी लागेल. कारण की जगाच्या पाठीवरती अति विशेष संस्कृती होती, अतिशय खास संस्कृती होती पूर्वीसुद्धा, ती पहिली भारतातच जन्माला आली. कारण की ज्ञानाचं आणि मानवतेचं जे शिखर आहे ते भारतातच आहे. म्हणून आज आपल्याला आज पहाटेच्या वैचारिक अमृत मंथनात हे कैवल्य विचार भोले बाबा देत असतात. तर प्रथम आरोग्य यज्ञ जाणीचे, मग ज्ञानयज्ञाने आपल्या सहस्रदल कमली हे आपल्याला आता धडे पवाडे आणि अक्षरांचे जे महासंघ आहेत ते स्थापन करायचे. त्याला आपण महायोगी तपस्वी भाषेमध्ये अक्कलकोट असे म्हणतो. तर आजचा गंभीर विषय असा आहे की जी गेली 800 ते 1500 वर्ष अगोदर करायला हवं होतं सोमनाथापासून, ते आदरणीय पाऊल योगी साहेबांनी उचललेलं आहे. आज मी त्यांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार व्यक्त करतो की जे मला साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य करून दाखवलं. डावपेच माझ्यावरती होता त्यांचा,
मला गोड बोलून फसवून कुठेतरी संभाजी महाराजांसारखं बळीचा बकरा त्यांना बनवायचं होतं आपल्याला. आणि पोलिसांचा पहारा थोडा शिथिल आहे माझ्यावरती. तर मी पोलीस यंत्रणेला सांगेल की तुम्ही पहारा जास्त तीक्ष्ण ठेवा माझ्यावरती. कारण की हे जे सूर्या नावाच्या व्यक्तीशी घडले ते माझ्याशी करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. पण आपण अतिशय हुशार असल्यामुळे त्यांच्या प्लॅनला उधळून लावलं ज्ञानाद्वारे. आणि म्हणूनच मी योगी साहेबांना खूप खूप आभार व्यक्त करतो की सूर्यासारख्या मुलाचा त्यांनी तात्काळ प्रतिशोध घेतला. हे वास्तविक 1500 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं भारतामध्ये. कारण की जर कोणी घोड्याच्या खुराचा, खेचर खुराचा, गाढव खुरांचा, झेब्रा खुराचा अवचळ आणि उर्चुंकल पंथ जो अनावश्यक आहे, पृथ्वी ज्याला त्रैमम त्रैमम बोलते, असा हा राक्षसी पंथ उगाच स्थापन करून सृजन आणि सज्जन अशा पांढऱ्या शुभ्र मुलांचा हे लोक विनाकारण छळ करत आहेत. आणि सज्जनाला काळा डाग लावत आहेत हे लोक. तुम्ही सगळे इतिहास खंगाळून बघा की सत्य आणि सृजन नागरिकांनाच या काळ्या मुलांनी, हिरव्या मुलांनी त्रास दिलेला आहे. आणि परमेश्वरी शक्ती सगळ्यांनाच लालन पालन करत असते. ती कोणालाही प्रखर शिक्षा कधी करत नाही परमेश्वरी शक्ती. म्हणून आपल्याला हे गंभीर पावलं उचलावं लागली अलीकडच्या काळात. तर महाराष्ट्र सरकार, आदरणीय CM साहेब महाराष्ट्राचे, यांना मी प्रत्यक्ष विनंती करतो की जेवढे पाहिजे तेवढे कठोर पाऊल उचला आणि सज्जन नागरिकांच्या, सृजन नवीन समाजाच्या जडणघडणीसाठी उच्चतम न्यायव्यवस्था, कठोर पावले आणि प्रखर शनी महाराजांची जी न्यायव्यवस्था आहे ती महाराष्ट्रात स्थापन करावी. कारण की क्षमा, शांती, दया आणि माया हे जे आपल्या हिंदू धर्माचे, युधिष्ठिर राजाचे, धर्मराजाचे महागुण आहेत ते आपण वापरतो. आपला आदर्श असा उच्च हिंदू संस्कार आपण समाजात ठेवतो. पण नंतर हे खरी मुलं काय करतात? ही जी हिरवी काळी मुलं आहेत ती हिंदू धर्माची थट्टा उडवतात. आणि मी सुदर्शनधारी असा महाविष्णू असल्यामुळे ही मलाही आता सहन होत नाही की आपण राक्षसांचे अत्याचार किती दिवस सहन करायचे. आणि पराक्रमी शूरगाथा असलेल्या मावळ्यांचा जो कोरीव इतिहास आहे, जो अजरामर काळ्या दगडावरचा जो रेग असलेला इतिहास आहे महाराष्ट्राचा, तो आपण का थांबवायचा? महाराष्ट्रामध्ये भगव्या रंगाने जवळजवळ पूर्ण भारतच व्यापलेला होता. शिवकालीन इतिहास महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या छावणीची बात करतोय.
मग ते दगडाचे किल्ले नुसते दगडाचे किल्ले नाही, ते अजर अमर शिवसंस्कृती आहे ती. बरं, जरी आज आपण सिमेंटची घरं बनवतोय, पण सिमेंटच्या घरामध्ये ते सुख नाही जे दगडाच्या घरामध्ये, दगडाच्या किल्ल्यात. बरं, दगड मातीची घरं ही आजही शिवाजी महाराजांची हवा आणि शिवाजी महाराजांचे जे सत्व होतं, त्या काळातलं जे हवामान होतं, ते जे सात्विकता होती, ती आज आपल्याला आठवण होत आहे. आणि शूरवीर ज्ञानाचा बाणा आपण यासाठी बोलत असतो, म्हणजे आता मी सगळ्या CM साहेबांना उद्देशून सांगतोय, भारतातील सर्व CM 22 राज्यांचे. आणि येत्या काळामध्ये पूर्ण भारतच हा BJPमय, RSSमय असा नटेल आणि अतिविशेष भारत घडेल आता इथून पुढे. तर गेल्या काही दशकांमध्ये, म्हणजे 70 ते 80 वर्षात जे आपल्याला जमलं नाही, ते BJPने 10 ते 12 वर्षात करून दाखवले. फक्त आता विरोधी पक्ष याला आपल्याला त्रासदायक ठरतोय. विरोधी मनोवंचित त्यांची जी अणुकंपा आहे, त्यांच्या मनातील जे विचार आहेत, तर आपल्या राज्यघटनेमध्ये कसं आहे, विरोधी पक्षाला आपण तेवढा सन्मान देतो. पण जर देशाच्या प्रगतीसाठी तुम्ही आडवेतोडी उभे राहत असाल, तर मी आता विरोधी पक्षाचा हे धुव्वाधा उडवण्याचा माझा कयास आहे. कारण की होते कसं की चांगल्या कामामध्ये घरातलीच माणसं आडवी उभी राहतात. आणि ह्या विरोधी पक्षाचा ह्या लोकांना काहीतरी कनवाळा असतो, म्हणून ह्या अशा दुष्ट हालचाली भारतात होत असतात. आपलीच लेकरं आहेत, आपल्याच शरीराचे भाग आहेत, आपलेच भाऊबंद आहेत ते, म्हणून आपण बरीच दशकं शांत होतो. पण मोदी साहेबांच्या अति उच्च थेअरीमुळे आणि त्यांच्या राजकारणातील किंग मेकर प्रवृत्तीमुळे आज भारतास एक परिवर्तनशील अशी उच्च अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि हे ठरलेलं होतं देवाच्या घरी, असं होणारच होतं. फक्त आता एवढं आहे की आपल्याला महागाई बरोबर सामना करायचा आहे. वाढती महागाई, जगातील जी स्पर्धा आहे पैशाची, त्या पैशाच्या स्पर्धेत आपल्याला सगळ्यांना उतरायचं आहे, नागरिकांना पण, सामान्य जनतेला सुद्धा. आणि शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न करून भारत देशाला आपल्याला सुजलाम सुफलाम अतिशय सामर्थ्यवान समृद्धमय असा श्रीमंत भारत आपल्याला बनवायचा आहे. आता मी तुम्हाला सकाळी असंही बोलू शकतो की उठा, जागे व्हा, उमेदीने कामाला लागा, आळस सोडून द्या आणि देशकार्यास कमीत कमी 4 तास आता देशसेवा तुम्ही करायला हवी, सामान्य माणसाने सुद्धा. आता आमचा भाऊ तर 24 तास देशाचं काम करतो. आदरणीय CM साहेब आमचे हे 24 तास देशाचं काम करतात. त्याच्यात